आला 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 ॲटोवाला विकी मंडळी साताऱ्यातल्या व्हिंटेज कारच्या एका एक्सपोमध्ये आलेला आहे. मंडळी साताऱ्यात आज व्हिंटेज कारचा एक मोठा मेळावा भरलेला आहे, एक्सपो भरलेला आहे आणि आज कितीतरी गाड्या इथे तुम्हाला जुन्या गाड्या थोड्याशा नव्या कलरमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहेत. ज्या गाड्यांचा एक नॉस्टॅल्जिया लोकांच्या मनात आजही आहे, ज्याच्यामध्ये RX-100 असेल, पद्मिनी असेल किंवा तुमच्या अँबॅसेडर असेल, ह्या तर झाल्याच गाड्या, पण ह्याच्यापेक्षा वेगळ्या 2 व्हीलर 4 व्हीलर तुम्हाला गाड्या ह्या बघायला मिळणार आहेत, ज्या तुमच्या आजापंजाच्या काळात पण होत्या. त्या पण गाड्या मंडळी तुम्हाला बघायला मिळणार आहेत. त्या आता अलीकडच्या RX-100 पर्यंतच्या. मी तुमचा आता जास्त वेळ घेणार नाहीये. आपल्या ॲटोवाला चॅनलच्या माध्यमातून पहिल्यांदा हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन होतो की या ज्या जुन्या गाड्यांचा एक मेळावा साताऱ्यामध्ये भरलेला आहे, तर त्या गाड्यांचा व्हिडिओ आता आपण बघणार आहोत. आणि हो, व्हिडिओ तर बघायचाच आहे, पण एक सबस्क्राईबचं बटन दिसते, सबस्क्राईबचं बटन प्रेस करा, कारण असे चांगले चांगले व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. चला, सबस्क्राईब केलं. चला आता पहिली गाडी आपण अशी सुरुवात करणार आहे. ती गाडी कुणीच बघितली नसेल, जी तुमच्या फक्त आजान पंजानच बघितली असेल, वडिलांना पण बघितली नसेल, मी गॅरंटी देतो. चला तर मंडळी, आज पहिली गाडी आपण फोर्ड कंपनीची बघणार आहोत. गाडी एकदा बघून घ्या. म्हणलं होतं ना, तुमच्या वडिलांना पण बघितली नसेल, तुमच्या आजापंजानच गाडी बघितली असणार आहे. त्याच्यामुळे ही गाडी कोणती आहे, तिचं नाव काय आहे, किती सालची आहे, त्यांच्या मालकांशीच आपण बोलूयात ना, आपण जास्त कशाला वेळ घालू. या सर. सर तुमचं नाव सांगा. मारुफ शेख माझं नाव आहे. मारूफ फारुख शेख. ओके, ठीक आहे. मला फक्त एक सांगा की गाडी कुठल्या कंपनीची पहिल्यांदा ही? गाडी फोर्ड कंपनीची आहे. ओके, थोडंसं असं आहे म्हणजे प्रेक्षकांना आपल्या दिसेल. किती सालचं मॉडेल आहे? ही मॉडेल 1947 आहे. 1947 मॉडेल आहे. 1947 मॉडेल आहे. फोर्ड कंपनीची गाडी आहे. या गाडीचं मॉडेलचं नाव काय? गाडीचं नाव आहे सुपर डिलक्स. सुपर डिलक्स. सुपर पण तर ह्या गाडीचं इंटेरियर आपण बघणार आहोत. एकदा तुम्ही बाह्य लुक सगळा बघून घ्या. हे बघा, या पुढे या. एकदा आतून गाडी बघा मंडळी कशी आहे. ह्या गाड्या कधीही तुम्हाला बघायला मिळणार नाहीत. ह्या गाड्या शक्यतो दाखवल्या जात नाहीत. विंटेज गाड्या असल्यामुळं ह्या शक्यतो ह्यांची काळजी फार घेतली जाते. बाहेर शक्यतो येत नाहीत. वर्षातनं एकदाच या गाड्या येतात. एकदा गाडी बघून घ्या. इंटेरियर दाखवा, एकदा स्पीडोमीटर दाखवा, स्टिअरिंग दाखवा, लेगरूम दाखवा, गिअर दाखवा. हा सीटचा स्पेस बघा मंडळी किती आहे. हा एवढा स्पेस आहे. इथं एकदा तुम्ही बघा, इथं बघा. आता हे बाबा बसले, 2 छोटे कार्यकर्ते बसलेले आहेत आणि स्पेस किती आहे बघा ह्याच्यामध्ये. लेगरूम किती मोठा आहे बघा त्याचा. अगदी आरामात, म्हणजे एखादी पिशवी पण ठेवून तुमचा पाय आरामात तिथे बसू शकतो, अशी तिथे लेगरूम आहे. हे फूट स्टेप बघा कशा आहेत, ह्या सगळ्या मजबूत आहेत. ह्या पद्धतीने गाडी आहे. सॉरी, दरवाजाचा आवाजच तसा आहे का काय, का मी जोरात लावला? अच्छा. याची साहित्य ठेवायची जागा बघा, डिगी ज्याला आपण म्हणतो आपल्या भाषेमध्ये, ती ह्या पद्धतीनं आहे. तर ही गाडी अशा पद्धतीनं तुम्हाला दिसते. गाडीचा मेंटेनन्स यांनी खूप छान ठेवलाय. ह्या बाजूने ही प्रोफाईल बघूयात आपण. या इकडून बघा सगळी गाडी कशी आहे. तुम्ही आत्ताच्या काळातले जे आधुनिक गाड्यातलं जे फीचर तुम्ही जर बघत असाल ह्याच्यामध्ये गाडी पाहताना प्रेक्षक हो, तर ते तुम्हाला यात काही दिसणार नाहीये. ही गाडी तुम्हाला का दाखवते याचं रिझन असं आहे की त्या काळामध्ये ही गाडीची सर किंमत काय होती त्या काळात? त्या काळात ती गाडी घेतलेली 5,000. 47 साली 47. 5,000 65 म्हणजे आपले पैसे आले. मॉडेल आहे 47. मॉडेल 47 आहे. गाडी कधी घेतली तुम्ही? 1965 ला गाडी घेतली. ओके, ठीक आहे. त्यावेळी कितीला घेतली होती? 5,000ला त्यावेळेस त्यांनी गाडी घेतली होती 1965 साली. त्यानंतर सुद्धा आज एवढ्या चांगल्या क्वालिटीची गाडी त्यांनी ही फोर्ड कंपनीची ठेवलेली आहे. तर ही एक गाडी झाली. अजून नाही म्हटलं तरी मंडळी एक 70-80 गाड्या, 100च्या पुढे गाड्या आहेत, त्या पण आपण कव्हर करणार आहोत. अशीच माहिती घेणार आहोत. चला, आपल्याला वेळ कमी आहे खूप. या इकडं MRW 9757 फोर्ड कंपनीची जीप. तुम्हाला दिसते. आजपर्यंत मी महिंद्राच्या जीप सगळ्या बघितलेल्या. फोर्ड कंपनीची जीप बघा. लोगो बघा इथं कसा आहे तुझा. हा बघा, हा लोगो बघा. त्यानंतर इकडं त्याचं इंटेरियर बघा कसं आहे. इंटेरियर साधारण तुम्हाला आपल्या ज्या महिंद्राच्या जीप आहेत त्यांच्यासारखंच आहे, कारण जीप म्हटलं की बेसिक इंटेरियर जे असतं ते सगळ्यासाठी कॉमनच आहे.
एकदा बघू शकता. स्टिअरिंग बघा त्याचं त्या काळातलं किती स्मॉल आहे. जुन्या काळात स्टिअरिंग मोठे असायचे, पण ह्या फोर्ड कंपनीच्या जीपचं स्टिअरिंग हे लहान दिसतं इथं. या इकडे चला. मागं स्पेस आहे थोडा, तर त्यांनी काही ह्या सगळ्या धुळीच्या ह्याच्यामुळे थोडी गाडी मळलेली दिसते, पण मोस्ट ऑफ काय आहे की गाडीची कंडिशन शेवटी महत्वाची. फडकं मारलं धूळ लगेच निघून जाते. गाडीचं मेंटेनन्स ठेवणं हे सगळ्यात मोठं काम आहे. त्यात इतक्या जुन्या गाड्या ठेवणं मानलं पाहिजे ह्या लोकांना सगळ्यांना. या पुढे. बेस्ट मेंटेन व्हेकल कार रिलायन मार्ट. एकदा इथून गाडी अख्खी बघा. व्हाईस रॉय ही एक बघून घ्या प्रीमियरची. या इकडे पुढे इथं गाडी बघा. ओपन सगळा आहे ह्याच्यामध्ये. फूड नाहीये ह्याला वरचं. ही सगळी गाडी बघू शकता. आफ्टर मार्केट काही त्याला आहे सिस्टीम. आणि जुना सॉरी हा अच्छा हा जुना बघा. रेडिओ बघा हा सीडीचा किंवा हा सीडी सेक्शन हा सगळा. स्पीडोमीटर बघा. हे सगळं बघा. आतली स्पेस बघा. ह्या साऱ्या गोष्टी अशा गाड्या बघायला जरा भारी वाटतात मंडळी, कारण ह्या गाड्या आपण कधी कधी जुन्या सिनेमामध्ये बघितलेल्या असतात. आता ही गाडी आहे कोणती माहिती आहे का मंडळी? ओळखा. तुम्हीच सांगा कमेंट करून. हिचं बॅक प्रोफाईल बघून गाडी कोणती ओळखा. या शेवटला ह्या गाडीचं मी तुम्हाला नाव सांगतो काय आहे ते. गाडी आतून बघा कशी आहे. थोडस इथून घ्या शूट, म्हणजे लोकांना आपल्या ग्राहकांना दिसेल, ही सॉरी प्रेक्षकांना दिसेल. येस चल. आयोजक आता आपल्याला थोडस दरवाजाचं हे काळजी घ्यायला सांगतायत, कारण अनेकांना ह्या गाडीला म्हणजे ह्या एका दिवशीच गाड्या बाहेर निघतात, कारण हात सुद्धा लावून दिला जात नाही. फार काळजी घेतली जाते गाडीची. आपल्यासाठी थोडी परमिशन त्यांनी दिलेली आहे. त्यातल्या त्यात अजून थोडंसं राहिले ह्या गाडीची एक माहिती बघायची आपण, ती पण बघूयात. या ते ह्या साईडनं गाडी बघा. इकडून बघा. जुन्या बॉन्डच्या सिनेमामध्ये, जेम्स बॉन्डच्या सिनेमामध्ये किंवा तुमच्या हॉलिवूडच्या सिनेमामध्ये ही गाडी दिसायची, किंवा राजकीय नेत्यांना आपल्या भारतातल्या त्या काळातल्या ही गाडी ते वापरायचे जुने सगळे नेते, किंवा हिंदी आणि मराठी सिनेमात ही गाडी तुम्हाला दिसलेली आहे. गाडीचं नाव ओळखा, कमेंटमध्ये सांगा. चला या पुढं. इथून पुढे बघा. इथून गाडी बघा. इथून बघा. म्हणजे आता आपण लेफ्ट हँड ड्राईव्हची गाडी बघणार आहोत, जी ऑडी कंपनीची A80 ऑडी A80 ही कंपनी ही गाडी बघणार आपण आता आहोत, जी लेफ्ट हँड ड्राईव्ह आहे. याच्यामध्ये MH13A5858 नंबर आहे. या तुम्हाला लेफ्ट हँड ड्राईव्ह दाखवतो गाडी कशी आहे. म्हणजे लेफ्ट हँड ड्राईव्ह बघा. शक्यतो आपल्या भारतामध्ये लेफ्ट हँड ड्राईव्ह नाहीयेत. ज्या गाड्या आहेत त्या अशा जुन्याच गाड्या आहेत ज्या लेफ्ट हँड ड्राईव्हच्या आहेत. त्याचा गिअर बघा कसा आहे. हँडब्रेक इथं आहे. सीट्स बघा. ऑडीचा लोगो बघा. फेस बघा. सीटची साईज बघा किती आहे. आता मागही तेवढा स्पेस आहे. येस सर, तुमचं नाव काय? चंद्रकांत राजाराम मोरे. चंद्रकांत राजाराम मोरे. ही तुमची गाडी आहे? हो. आणि बर. हे माझा मुलगा बर. श्रीकांत चंद्रकांत मोरे. नमस्ते. श्रीकांत चंद्रकांत मोरे. मोरे. विशाल चंद्रकांत मोरे. ओके. ही गाडी तुमची आहे? मंडळी अनेकदा स्विच चालू करून गाड्या आपण चालू करतो, सॉरी चावी लावून गाडी चालू करतो. हँडल फिरवून गाडी चालू करण्यासारखा एक सिस्टीम ह्या गाडीला दिलेला आहे. ही पण जुनी गाडी आहे. तिथे हँडल बघू शकता हा ह्या पद्धतीनं. MH11DA 1482 या गाडीचा नंबर आहे. हँडल बघा. उपस्थित असलेल्या सर्वांना एक सूचना आहे की कृपया वाहनांना हात लावू नका. लक्ष्मीकांत बेर्डेचा स्टेजशी कॉन्टॅक्ट साधावा. लक्ष्मीकांत बेर्डेचा एक सिनेमा होता, एक गाडी बाकी अनाडी. सेम तशी गाडी वाटते बघा मंडळी. ह्या बाजूने साईड प्रोफाईल बघा इकडून अशी. वाटते का नाही? एक गाडी बाकी अनाडी नावाचा लक्ष्मीकांत बेर्डेचा सिनेमा होता, ज्यात ती गाडी त्याला खूप मदत करते. तशी ही गाडी वाटते का नाही बघा. सेम तशी गाडी वाटते. अजून गाड्या आहेत. चला या. मर्सिडीजची E300. मर्सिडीजचा लोगो बघा. E300 ही गाडी आहे मर्सिडीजची. गाडी बघा एकदा. बॅक प्रोफाईल. या इंटेरियर बघूयात. गाडी लॉक आहे. थोडी प्रायव्हसीसाठी किंवा प्रिकॉशनसाठी गाडी लॉक ठेवलेली आहे.
पुढून बघूयात आपण गाडी कशी आहे. जास्त 3.5 क्रॉस केलंय ना 3 तर आहे. तर मंडळी सातारच्या ह्या विंटेज ऑटो एक्सपो मध्ये आता साताऱ्याचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले सुद्धा आलेले आहेत. मागे बघू शकता तुम्ही. खासदार उदयनराजे भोसले यांचं व्यक्तिमत्व केवळ राजकारणापुरतं मर्यादित नाही. त्यांचं नातं हे माणसाशी आहे, परंपरेशी आहे आणि आज इथे दिसणाऱ्या या विंटेज कार्स आणि बाईक सारख्या आपल्या इतिहासाशी आहे. मंडळी आता आपण गाड्या खूप आहेत. मी तुम्हाला आता एका फ्रेम मध्ये सगळ्या गाड्या दाखवणार आहे तुम्हाला एका शॉट मध्ये. ही गाड्या कोणत्या कोणत्या आहेत तुम्हीच बघायच्या आहेत. आमचे कॅमेरामन आमचे मित्र तुम्हाला सगळ्या गाड्या दाखवतील कशा आहेत त्या कुठल्या कुठल्या सगळ्या एकदा बघून घ्या. चला सुरुवातच करूयात. यामा दिसते एमएडीची पुढचं एक वर्जन त्यावेळी आलेलं होतं एमएडीचं हे ते एक आहे. ही यामा परत एकदा आहे. तुम्हाला RS100 दिसते. स्कूटर आहे एसडीची 250 ही पुन्हा एकदा तुम्हाला दिसते. पुन्हा एकदा यामा आहे 250 क्लासिक एसडी आहे. राजदूत आहे इथं ब्ल्यू कलरची. सुझुकी समोर आहे. सुझुकीची खूप गाजलेली गाडी. ही स्कूटर बघा किती छान पद्धतीने ही केलेली आहे, मॉडिफाय केलेली आहे. MTU 2819 ह्या गाडीची नंबर आहे. व्हाईट कलर यामा मस्त वाटतोय. स्कूटर रॉयल एनफिल्ड इकडून बघा जुनी रॉयल एनफिल्ड. त्यानंतर यामा आहे. ही स्कूटर एकदा बघा एकदा स्कूटर बघून घ्या. हा कलर शक्यतो कॉम्बिनेशन आपल्याला बघायला मिळत नाही. D250 क्लासिक ESD RX. दुसरं वर्ष एवढ्या सगळ्यांना बोलून नियोजन करून आता ही गाडी आहे 1965 सालची. 62 1962 ची गाडी आहे. सध्याचे मालक हे आहेत ह्या गाडीचे. त्यांच्या पंजोबांनी गाडी घातली होती. हे त्यांचे वडील आहेत. गाडीचा थोडा इतिहास सांगा. गाडी स्टँडर्ड हेराल्ड 2 डोअर आहे. बर ही पहिले क्लोज स्टॉप होती. बर ही माझ्या हट्टाने मी ती ऍक्च्युअली ती कन्व्हर्टेबलच होती. बर. तिचा टॉप आपण रिमूव्ह करू शकत होतो. बर. आजोबांनी वडिलांनी तशीच वापरली. मी ती कन्व्हर्टेबल बनवली. बर आणि आणि अतिशय स्मूथ गाडी आहे. म्हणजे अक्षरशः करंगळीने गेअर पडतात. बर आणि सगळे पार्ट आता सुद्धा अजूनही तसंच आहे. वा. आणि मेड इन इंग्लंड आहे ती. बर. आणि म्हणतो ना एक नॉस्टॅल्जिक, माझ्यासाठी तर ती प्रचंड नॉस्टॅल्जिक आहे. कारण मी लहानपणापासून तिचं हे बघत आलेलो आहे आणि अजूनही ती सुस्थितीत आहे. आता काही आता 1965 म्हणल्यानंतर जवळजवळ खूप वर्ष झाली गाडी. हो 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 हो. आपण थोडं इंटेरियर बघूयात मंडळी. या इंटेरियर आपण बघूया त्यातलं कसं आहे ते. आता अर्थातच 65 सालची गाडी आहे मंडळी. इंटेरियर एकदा तुम्ही आतनं बघा कसं आहे. स्पीडोमीटर बघा त्यावेळी 140चा लास्ट त्यांनी स्पीड दिला होता. पेट्रोल टँक हीट किंवा ह्या सगळ्या बेसिक गोष्टी ज्या आहेत त्यात ह्यांनी दिलेल्या आहेत. महत्वाचं काय आहे की ह्या गाड्या मंडळी आजही सुस्थितीत आहेत. इंटेरियर कसंही चेंज करता येतं आपल्या पद्धतीनं काळानुसार. पण ह्या गाड्या सुस्थितीत. कंपनीने त्या काळी याला एक अवॉर्ड ठेवला होता की गाडी पलटी करून दाखवायची. बर कशी चालवा कशी करा आणि गाडी पलटी करून दाखवा. त्या काळी त्यांनी त्याला बक्षीस ठेवलं होतं. बर पण ती कुणाला जमलं नाही ते. वा ऐकलं मंडळी तुम्ही काय. गाडी पलटी करून दाखवा हे त्या काळात त्यांनी बक्षीस ठेवलं होतं. त्या काळात एका ऑर्गनाईज हे केलं काय ह्यांनी केलं होतं मला वाटतं. कार्यक्रम ठेवला होता तसा. तर त्याच्यामध्ये ही गाडी पलटी झालीच नाही. तर ह्या गाडीची खासियत आहे. आणि बऱ्याचशा सिनेस्टारची आवडती कार होती. बऱ्याचशा मूवीज मध्ये. येस 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 राजेश खन्ना. येस 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 मी तेच म्हणणार होतो. शशी कपूरची सगळ्यात आवडती गाडी ही होती. शशी कपूर राजेश खन्ना आणि इतर जे माझ्या वडिलांनी ती गाडी वाळकेश्वर एरियात फिरताना बघितलेली आहे. ओके. कारण वडील ही गाडी त्यावेळेला चालवायचे आणि ते समोरासमोर नजरानजर वा. आली तरी त्याशी एकमेकांना स्माइल देऊन वा वा वा. उठवायचे. सरांचं म्हणणं असं आलं माईक म्हणून तुम्हाला आवाज नसेल आला तरी मी तुम्हाला रिपीट करून सांगतो. ही गाडी जी आहे ना ही गाडी राजेश खन्ना किंवा बॉलिवूडचे जुने सगळे अभिनेते ही गाडी चालवायचे. आणि ह्यांचे सरांचे वडील ज्यावेळेस ही गाडी वाळकेश्वर एरियातनं मुंबईच्या चालवायचे त्यावेळेस ते सगळे ऍक्टर समोर न यायचे आणि ही त्यांची ती गाडी बघायची की समोर कोण आहे व्यक्ती आणि ते दोघं एकमेकांना स्माइल द्यायचे. त्याच्यामुळे ह्या गाडीची एक वेगळी आठवण बॉलिवूडची सुद्धा तुमच्याशी कनेक्टेड आहे. बरोबर ना. येस. बॅक प्रोफाईल बघूयात या आपण.
बॅक प्रोफाईल साधारण असं आहे. तुम्हाला तर राजेशकडनं आठवलं असेल मंडळी, ह्या गाडीत ओपन स्पेस गाणी, काश्मीरची काय त्या सगळ्या बर्फाळ प्रदेश वगैरे त्यातनं गाडी जाणारी सगळी. तर ही गाडी, ही तीच गाडी, बरोबर. आणि अजून एक आठवण म्हणजे आपले सातारचे लाडके महाराज बरोबर. खासदार बरोबर. उदयनराजे भोसले हे या गाडीतून फिरलेले आहेत. वा वा वा. हे ते स्वतः आठवण सांगतात. ही गाडी बघितल्यानंतर हे ते आवर्जून आठवण सांगतात की माझे वडील उदयन महाराजांना घेऊन या गाडीतून फिरलेले आहेत वा. अजून लहान त्यांच्या लहानपणी. हे अजून आता आणि मी काय महाराजापुढे आपण काय बोलायचं, महाराजांना गाडी आवडली, विषय संपला. चला या. प्रीमियरची ही एक गाडी बघा. ही तुम्ही रीलमध्ये किंवा इतर कुठं ना कुठेतरी बघितली असेल, MZA0493. ही एकदा गाडी बघून घ्या. येस, जीप CJ500D ही गाडी एकदा बघायला या. इंटेरियर ह्याचं बघून घ्या ह्या गाडीचं. मला हे भारी वाटलंय बरं का मंडळी. इथं काय लिहिलंय बघा, कॉशन दिस मशीन हॅज नो ब्रेन, यूज युअर ओन. हे भारी लिहिलंय, स्टिकर भारी येतो. रिअल कार्स डोंट शिफ्ट देमसेल्स. ज्यांची कोणाची गाडी आहे ना, त्यांनी भारी त्या गाडीच्या ॲटिट्यूड नुसार त्या गाडीला स्टिकर लावलेले आहेत. आणि गाडी रफ आहे ॲक्च्युली, त्याच्यामुळं गाडीचा विषयच नाही आहे. खरं आहे हे, आपल्यालाच ही गाडी हँडल करावी लागते. एकदा गाडी परत एकदा ह्या साईडनं बघा. हा जो पोर्शन आहे हा सगळा, हा काचेचा, हा खाली पडतो आणि त्यानंतर तुम्ही मोकळ्या हवेचा एक आनंद घेऊ शकता, किंवा जुन्या काळात ज्या गाड्या असायच्या तशी ही गाडी आहे आत्ताची जीप. या बाकी अँबेसिडर आहेतच तुम्हाला बघायला. जीपचा अजून एक व्हेरियंट तुम्हाला बघायला मिळतं इथं. ह्या सगळ्या जुन्या गाड्या आहेतच. आता ह्यांचा साल हा सगळा 20, 30, 35 साल, 40 साल ह्याच्या पूर्वीच्या ह्या गाड्या आहेत. त्याच्यामुळे तुम्ही गाड्यांच्या कलरवर जाऊ नका. गाडी ठेवली किती छान, ही त्यात सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. आणि हेच सगळ्यात ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये जास्त महत्त्वाचं असतं की गाडी तुमचं परफॉर्मन्स कशी देते ह्यापेक्षा तुम्ही गाडीला जपताय किती, हेच महत्त्वाचं आहे. या अजून गाड्या बघायच्यात आपल्याला. ही एक गाडी बघा. ही एक मराठी सिनेमामध्ये जुन्या काळात असायची. विंटेज प्राईड अवॉर्ड ह्यांना मिळालेला आहे, मला इथून दिसतोय गाडीमध्ये ठेवलेला. छान, अभिनंदन तुमचं. त्यानंतर गाडीचा एक, ही जुनी गाडी आहे बघा साधारण. फार म्हणजे मी ही गाडी बघायचो, मला आठवतंय 1-2दा मी गाडी ही हायवेला बघितली होती. त्यानंतर परत मला ही गाडी दिसली नाही. मागचा एक हे दाखवा, सीट्स दाखवा. MHVA AA 3698. येस, फियाट 1100. फियाट 1100. या साईडनं प्रोफाईल बघू शकता तुम्ही. येस, आता आपण बघणार आहे बजाजची सगळ्यात गाजलेली गाडी MAT. म्हणजे कुठेही तुम्हाला अशा चांगल्या क्वालिटीमध्ये बघायला मिळणार नाही. ही गाडी जर बजाजनं आज परत लॉन्च झाली तर लोक अक्षरशः म्हणजे बुकिंगला महिना 1.5 महिना थांबावं लागेल एवढी गॅरंटी मला तरी वाटते. कारण ह्या गाडीचा ॲव्हरेज आणि या गाडीचा परफॉर्मन्स आणि शेतकऱ्यांसाठी तर विषय संपला. येस, ह्या गाडीबद्दल मी काय बोललो मंडळी. RX100 यामाहा. हा एक ह्याचा आता हे साऊंड नाही हो, मी साऊंड चालू करून दाखवला असता, पण ही गाडी साऊंडच ह्याचा. साऊंड ऐकला की असं वाटतं ना की बस कुठेतरी पोचलो आपण. यामाहा RX100 बघून घ्या एकदा गाडी. त्यानंतर ही आहे राजदूत. कंडिशन बघा राजदूतची किती त्यांनी छान ठेवलेली आहे. सुझुकीची AX 115 स्पेशल ही एक गाडी आहे. पुन्हा एकदा यामाहा RX100. आज मागून सुद्धा मिळत नाही. काय काय जण म्हणतात ब्लँक चेक देतो द्या, ते पण नाही. ही एक गाडी बघा कशी छान आहे. सुझुकीची समुराई ही एक बघा मॉडिफाय केलेली गाडी आहे. त्यानंतर राजदूत इथं एक पुन्हा एकदा दिसते तुम्हाला. बजाजची स्कूटर आहे, हमारा बजाज. पुन्हा एकदा MAT आहे. SD रोड किंग. तर मंडळी, हा होता साताऱ्याचा विंटेज कारचा ऑटो एक्सपो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून आम्हाला सांगा. महत्त्वाचं काय की अनेक नव्या नाही पण जुन्या गाड्या सगळ्या तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत, ज्या अगदी 40, 45, 50 वर्षापूर्वीच्या होत्या, ज्या आपल्या आजापंजांनी कधी काळी बघितलेल्या होत्या सिनेमामध्ये, त्यांच्या काळाच्या किंवा त्यांच्या समोर त्यांनी बघितल्या असतील त्या गाड्या आज मी तुम्हाला दाखवायला साठी हा व्हिडिओ खास आपल्या चॅनलच्या ऑटोवाला शिक्षाच्या माध्यमातून बनवला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. अशाच चांगले व्हिडिओ, अशाच चांगल्या ह्याचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी आपल्या ऑटोवाला शिक्षा चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो. काही गाड्यांचं शूट आम्ही आमच्या पद्धतीने जेवढं शक्य होईल तितकं चांगल्या पद्धतीने घेतलेलं आहे. तेव्हा
अजून आम्ही तुमच्यासाठी चांगले चांगले व्हिडिओ निश्चितपणानं घेऊन येऊ पुढच्या नवीन सेगमेंटमध्ये. तोपर्यंत ॲटोवाला 6 या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हो, तुमची विंटेज गाडी कोणती आवडती तुमच्या आईवडिलांनाही दाखवा, तुमच्या आजा पंजालाही दाखवा की ह्या बघा तुमच्या काळातल्या गाड्या आपल्या चॅनलला आहेत, मी दाखवलेल्या आहेत. तर जरूर हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला पाहत राहा. तोपर्यंत भेटूयात नव्या व्हिडिओपर्यंत. जय हिंद, जय महाराष्ट्र.